ओम श्री परमात्मने नमः। अध्याय 12 श्लोक 5 भावार्थ। क्लेशोऽधिकतरस्तेषा मव्यक्ता सक्तचेतसाम् अव्यक्ता हि गतिर्दुःखं देहवद्भिरवाप्यते। अव्यक्ताविषयी आसक्त चित्त असलेल्या त्या साधकांना आपल्या साधनेत अधिक कष्ट होतात, कारण देहाभिमानीद्वारा अव्यक्त विषयक गती कठीणतेने प्राप्त केली जाते। क्लेशोधिकतरस्तेषा मव्यक्ता सक्तचेतसाम। अव्यक्ताविषयी आसक्त असणारे या विशेषणाने या ठिकाणी त्या साधकाविषयी म्हटले गेले आहे की जे निर्गुण उपासनेला श्रेष्ठ तर मानतात, परंतु ज्यांचे चित्त निर्गुण तत्वात प्रविष्ट झालेले नाही। तत्वात प्रविष्ट होण्यासाठी साधकाचे ठिकाणी 3 गोष्टींची आवश्यकता असते: रुची, विश्वास आणि योग्यता। शास्त्र आणि गुरुजनांकडून निर्गुण तत्वाचा महिमा ऐकल्याने, ज्यांची निराकारात आसक्त चित्त असल्याने आणि निर्गुण उपासनेला श्रेष्ठ समजल्या कारणाने त्याविषयी थोडीफार रुची तर उत्पन्न होते आणि ते विश्वासाने साधन आरंभ सुद्धा करतात, परंतु वैराग्याची उणीव आणि देहाभिमानामुळे ज्यांचे चित्त तत्वात प्रविष्ट होत नाही अशा साधकांसाठी या ठिकाणी अव्यक्त चेतसाम पदाचा प्रयोग झाला आहे। भगवंतांनी 6व्या अध्यायाच्या 27व्या 28व्या श्लोकात सांगितले आहे की ब्रह्मभूत अर्थात ब्रह्मात अभिन्न भावाने स्थित असलेल्या साधकाला ब्रह्माची प्राप्ती सुखपूर्वक होत असते। परंतु या ठिकाणी या श्लोकात क्लेशः अधिकतरः या पदांनी हे स्पष्ट केलंय की या साधकांचे चित्त ब्रह्मभूत साधकाप्रमाणे निर्गुण तत्वात संपूर्णपणे तल्लीन झालेले नसते, म्हणून यांना अव्यक्तात अविष्ट चित्त असणारा न म्हणता आसक्त चित्त असणारा म्हटले गेले आहे। तात्पर्य, या साधकांची आसक्ती तर देहाविषयी असते, परंतु अव्यक्ताचा महिमा ऐकून ते निर्गुण उपासनेलाच श्रेष्ठ समजून त्यात आसक्त होतात। असे असले तरी आसक्ती देहाविषयीच असते, अव्यक्ताविषयी नाही। 13व्या अध्यायाच्या 5व्या श्लोकात अव्यक्तम पद प्रकृतीच्या अर्थाने आले आहे। तसेच आणखीही पुष्कळ ठिकाणी ते प्रकृतीसाठीच प्रयुक्त झाले आहे, परंतु या ठिकाणी अव्यक्त चेतसाम पदामध्ये अव्यक्ताचा अर्थ प्रकृती नव्हे तर निर्गुण निराकार ब्रह्म आहे। कारण याच अध्यायाच्या 1ल्या श्लोकात अर्जुनाने त्वाम पदाने सगुण साकार स्वरूपाच्या आणि अव्यक्तम पदाने निर्गुण निराकार स्वरूपाच्या विषयातच प्रश्न केला आहे। उपासनेचा विषय ही परमात्माच आहे, प्रकृती नाही, कारण प्रकृती आणि प्रकृतीचे कार्य त्याज्य आहे। म्हणून त्याच प्रश्नाच्या उत्तरात भगवंतांनी अव्यक्त पदाचा निर्गुण निराकार स्वरूपाच्या अर्थातच प्रयोग केला आहे। म्हणून या ठिकाणी प्रकृतीचा प्रसंग नसल्या कारणाने अव्यक्त पदाचा अर्थ प्रकृती घेतला जाऊ शकत नाही। 9व्या अध्यायाच्या 4थ्या श्लोकात अव्यक्त मूर्तीना हे पद सगुण निराकार स्वरूपाविषयी आले आहे। अशा स्थितीत हा प्रश्न होऊ शकतो की या ठिकाणी सुद्धा अव्यक्त चेतसाम पदाचा अर्थ सगुण निराकारात आसक्त चित्त असणारे पुरुष का घेतला जाऊ नये, परंतु असा अर्थही घेतला जाऊ शकत नाही, कारण याच अध्यायाच्या 1ल्या श्लोकात अर्जुनाच्या प्रश्नात त्वाम पद सगुण साकारासाठी आणि अव्यक्तम पदाबरोबर अक्षरम पद निर्गुण निराकारासाठी आले आहे। ब्रह्म काय आहे? अर्जुनाच्या या प्रश्नाच्या उत्तरात 8व्या अध्यायाच्या 3ऱ्या श्लोकात भगवंतांनी सांगितलंय की परम अक्षर परम ब्रह्म आहे, अर्थात
त्या ठिकाणीही अक्षरम पद निर्गुण निराकारासाठीच आलेले आहे. म्हणून अर्जुनाने अव्यक्तम अक्षरम पदाने ज्या निर्गुण ब्रह्माच्या विषयात प्रश्न केला होता त्याच्याच उत्तरात त्या ठिकाणी अक्षर विशेषण असल्याने अव्यक्त पदाने निर्गुण निराकार ब्रह्मच घेतले पाहिजे, सगुण निराकार नव्हे. क्लेशोधिक तरह या पदाचा भाव असा आहे की ज्या साधकांचे चित्त निर्गुण तत्वात तल्लीन होत नाही अशा निर्गुण उपासकांना देहाभिमानामुळे आपल्या साधनेमध्ये विशेष कष्ट अर्थात काठिण्य अनुभवाला येते. गौण रूपाने या पदाचा भाव असा आहे की साधनेच्या प्रारंभिक अवस्थेपासून अंतिम अवस्थेपर्यंत सर्व निर्गुण उपासकांना सगुण उपासकापेक्षा अधिक कष्ट पडतात. विशेष गोष्ट सगुण उपासनेची सुगमता व निर्गुण उपासनेचे काठिण्य याचे विवेचन. सगुण उपासनेची सुगमता. नंबर 1, सगुण उपासनेत उपास्य तत्व सगुण साकार असल्या कारणाने साधकाच्या मन इंद्रियांना भगवंताचे स्वरूप, नाम, लीला, कथा इत्यादीचा आधार राहतो. भगवत परायण झाल्याने त्याची मन इंद्रिये भगवंताच्या स्वरूपाचे, लीलांचे चिंतन, कथाश्रवण, भगवत सेवा आणि पूजनात अपेक्षेनुसार स्वाभाविक रीतीने लागतात. म्हणून त्याच्याकडून विषय चिंतनाची शक्यता कमी असते. नंबर 2, संसारिक आसक्तीच साधनेत क्लेश निर्माण करते, परंतु सगुणोपासक ती आसक्ती नष्ट करण्यासाठी भगवंताचा आश्रय घेतो. तो आपल्या ठिकाणी भगवंताचेच बळ आहे असे समजतो. मांजरीचे पिल्लू जसे त्याच्या आईवर निर्भर राहते तसेच हा साधक सुद्धा भगवंतावर निर्भर राहत असतो. भगवंतच त्याचा सांभाळ करतात, म्हणून त्याची सांसारिक आसक्ती सुगमतेने समाप्त होते. नंबर 3, अशा उपासकासाठी गीतेत भगवंतांनी नचिरात इत्यादी पदाने शीघ्रतेने आपली प्राप्ती होत असल्याबद्दल सांगितले आहे. नंबर 4, सगुण उपासकांच्या अज्ञानरूपी अंधकाराला भगवंतच नष्ट करू शकतात. नंबर 5, यांचा उद्धार भगवंत स्वतः करतात. 12व्या अध्यायात 7व्या श्लोकात सांगितलंय. नंबर 6, अशा उपासकात जर एखादा सूक्ष्म दोष राहिलाच तर भगवंतावर निर्भर असल्याने सर्वज्ञ भगवान कृपा करून त्याला नाहीसे करून टाकतात. नंबर 7, अशा उपासकांची उपासना भगवंताचीच उपासना असते. भगवान सदा सर्वदा पूर्ण असतातच, म्हणून भगवंताच्या पूर्णतेत किंचित मात्रही संदेह न राहिल्यामुळे त्यांचे ठिकाणी श्रद्धा सुगमतेने होते. श्रद्धा असल्यामुळे ते नित्य निरंतर भगवत परायण राहतात. म्हणून भगवंतही या उपासकांना बुद्धियोग प्रदान करतात, ज्यामुळे त्यांना भगवत प्राप्ती होऊन जाते. नंबर 8, असे उपासक भगवंताला परम कृपाळू मानतात, म्हणून त्यांच्या कृपेच्या आश्रयाने ते सर्व संकटे पार करून जातात. याच कारणामुळे त्यांचे साधन सुगम होते आणि भगवत कृपेच्या बळावर ते शीघ्रतेने भगवत प्राप्ती करून घेतात. नंबर 9, मनुष्याच्या ठिकाणी कर्म करण्याचा अभ्यास तर असतोच, म्हणून भक्ताला आपले कर्म भगवंतासाठी करण्यात केवळ भावच बदलावा लागतो. कर्म तर तेच राहतात, म्हणून भगवंतासाठी कर्म केल्याने भक्त कर्मबंधनापासून सुगमतेने मुक्त होत असतो. नंबर 10, अंतःकरणात पदार्थांचा आदर असतानाही जर ते प्राण्यांच्या सेवेत त्यांनी उपयोगात आणले तर त्यांना पदार्थांचा त्याग करायला कठीण जात नाही. सत्पात्रासाठी पदार्थांच्या त्यागात तर आणखी सुगमता असते, मग भगवंतासाठी पदार्थांचा त्याग तर फारच सुगमतेने होऊ शकतो. नंबर 11, या साधनेत विवेक आणि वैराग्याची इतकी आवश्यकता नसते जितकी प्रेम आणि विश्वासाची असते. जसे कौरवाविषयी द्वेषवृत्ती असूनही द्रौपदीने हाक मारताच भगवान प्रगट होत होते, कारण ती भगवंतांना आपलं समजत होती. भगवान तर आपल्या विषयीच्या भक्ताच्या प्रेम आणि विश्वासाला पाहतात, त्यांच्या दोषांना नाही. भगवंताशी आपलेपणाचा संबंध जोडणं तितकं कठीण नाही, कारण भगवंताकडून आपलेपणा स्वतःसिद्ध आहे, जितके पात्र होणे कठीण आहे.
निर्गुण उपासनेची कठीणता. नंबर 1, निर्गुण उपासनेत उपास्य तत्व निर्गुण निराकार असल्या कारणाने साधकाच्या मन इंद्रियांना कोणताही आधार राहत नाही. आधार नसल्याने तसेच वैराग्याची उणीव असल्यामुळे इंद्रियाकडून विषय चिंतनाची अधिक शक्यता असते. नंबर 2, देहात जितकी अधिक आसक्ती असते साधनेत तितकेच अधिक क्लेश अनुभवायला येतात. निर्गुणोपासक त्याला विवेकद्वारा नष्ट करण्याचा प्रयत्न करतो. विवेकाचा आश्रय घेऊन साधन करत असताना तो आपल्याच साधन बलाला महत्त्व देत असतो. वानरीचे लहान पिलू जसे स्वबळावर निर्भर असल्याने आपल्या आईला घट्ट धरते आणि आपल्या घट्ट धरण्यानेच आपले रक्षण होते असे समजते, तसेच हा साधक आपल्या साधनाच्या बळावर आपली उन्नती समजतो. म्हणून रामचरित मानसमध्ये भगवंतांनी या साधकाला आपल्या समजदार पुत्राची उपमा दिली आहे. नंबर 3, ज्ञानयोग्याकडून उद्देश प्राप्तीच्या प्रसंगात 4थ्या अध्यायाच्या 39व्या श्लोकात अचिरेन या पद तत्वज्ञानानंतर शांतीच्या प्राप्तीसाठी आले आहे, तत्वज्ञानाच्या प्राप्तीसाठी नाही. नंबर 4, निर्गुण उपासक तत्वज्ञानाची प्राप्ती स्वतः करत असतो. नंबर 5, हे आपला उद्धार निर्गुण तत्वाची प्राप्ती स्वतः करत असतात. नंबर 6, अशा उपासकात जर काही उणीव राहिली तर त्याची जाणीव त्याला विलंबाने होते आणि त्या उणीवेला योग्य रीतीने ओळखणं कठीण जातं. मात्र उणीवेला योग्य रीतीने ओळखल्यानंतर हेही ती उणीव दूर करू शकतात. नंबर 7, 4थ्या अध्यायाच्या 34व्या आणि 13व्या अध्यायाच्या 7व्या श्लोकात भगवंतांनी ज्ञानयोगी आणि ज्ञानप्राप्तीसाठी गुरूंच्या उपासनेची आज्ञा दिली आहे. म्हणून निर्गुण उपासनेत गुरूंची आवश्यकताही आहे, परंतु गुरूंच्या पूर्णतेचा पत्ता नसल्याने अथवा गुरूंची पूर्णता नसल्याने स्थिर श्रद्धा होणं कठीण जातं. तसेच साधनेच्या सफलतेतही विलंबाची संभावना राहते. नंबर 8, असे उपासक उपास्य तत्वाला निर्गुण निराकार आणि उदासीन मानतात. म्हणून त्यांना भगवंताच्या कृपेचा तसा अनुभव येत नाही. ते तत्वप्राप्तीत येणाऱ्या विघ्नांना आपल्या साधनेच्या बळावरच दूर करण्यात कठीणतेचा अनुभव करतात. फलस्वरूप तत्वाच्या प्राप्तीतही त्यांना विलंब होऊ शकतो. नंबर 9, ज्ञानयोगी आपल्या क्रियांना सिद्धांताच्या दृष्टीने प्रकृतीला अर्पण करत असतो, परंतु पूर्ण विवेक जागृत झाल्यावरच त्याच्या क्रिया प्रकृतीला अर्पण होऊ शकतात. जर विवेकाची थोडीही उणीव राहिली तरी क्रिया प्रकृतीला अर्पण होणार नाहीत आणि साधक कर्तृत्वाभिमान असल्यामुळे कर्मबंधनात सापडला जाईल. नंबर 10, जोपर्यंत साधकाच्या चित्तात पदार्थांचा थोडाही आदर तसेच आपले म्हणविले जाणारे शरीर आणि नावाविषयी अहंता ममता असते तोपर्यंत त्याला पदार्थांना मायामय समजून त्यांचा त्याग करणं कठीण जातं. नंबर 11, हा साधक पात्र झाल्यावरच तत्वाला प्राप्त करू शकेल. पात्र होण्यासाठी विवेक आणि तीव्र वैराग्याची आवश्यकता राहील. आसक्ती राहत असताना ते प्राप्त करणं कठीण जातं. अव्यक्ता ही गतिर्दुःखं देहवद्भी रवाप्यते. देही देहभृत इत्यादी पदांचा अर्थ साधारणपणे देहधारी पुरुष घेतला जातो. प्रसंगानुसार यांचा अर्थ जीव आणि आत्मा हा घेतला जातो. या ठिकाणी देहवद्भिही या पदाचा अर्थ देहाभिमानी मनुष्य घेतला पाहिजे, कारण निर्गुण उपासकांसाठी याच श्लोकाच्या पूर्वार्धात अव्यक्तासक्त चेतसाम हे पद आले आहे. त्यावरून असं प्रतीत होतं की ते निर्गुण उपासनेला तर श्रेष्ठ मानतात, परंतु त्यांचं चित्त देहाभिमानामुळे निर्गुण तत्वात प्रविष्ट झालेलं नसतं. देहाभिमानामुळेच त्यांना साधनेत अधिक क्लेश होतात. निर्गुणोपासनेत देहाभिमानच मुख्य बाधक आहे. देहाभिमानीनी सर्वे दोषाः प्रादुर्भवन्ति या बोधाकडे लक्ष वेधण्यासाठीच भगवंतांनी देहवद्भिही पद दिले आहे. हा देहाभिमान नष्ट करण्यासाठी अर्जुनाने न विचारता सुद्धा भगवंतांनी 13वा आणि 14वा अध्याय सांगितला आहे. त्यातही 13व्या अध्यायाचा प्रथम श्लोक देहाभिमान मिटविण्यासाठी आहे आणि ब्रह्माच्या निर्गुण निराकार स्वरूपाच्या प्राप्तीला या ठिकाणी अव्यक्तागतीही म्हटले गेले आहे. साधारण मनुष्याची स्थिती व्यक्त अर्थात देहाच्या ठिकाणी असते, म्हणून त्यांना अव्यक्तात स्थित होण्यासाठी
कठीणतेचा अनुभव येतो. जर साधकाने स्वतःला देहधारी समजले नाही तर त्याची अगत्याच्या ठिकाणी सुगमतेने आणि शीघ्रतेने स्थिती होऊ शकते. ओम